वळूया पुढील बातम्यांकडे। राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीनं होण्यासाठी तसंच प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेलं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आलं। स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आर्थिक अधिकारात मोठी वाढ करण्यात आल्यानं मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रकरणांच्या निर्णयासाठी आता नोंदणी महानिरीक्षक स्तरावर जाण्याची गरज पडणार नाही। राज्यातील नगर परिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 7,500 हेक्टर इतक्या गायरान जमिनी संबंधित पालिकांना सार्वजनिक प्रयोजनांच्या वापरासाठी देणेकामी शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठीचे विधेयकही विधानसभेत मंजूर झालं। सध्याच्या कायद्यातील कलम 52 मध्ये सुधारणा करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण करण्यात आलं आहे। यामुळे नोंदणी महानिरीक्षकांकडे येणारा कामाचा ताण कमी होऊन स्थानिक स्तरावरच निर्णय होतील। महाराष्ट्रात हुंडाबळी आणि हुंड्याशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रमाणात गेल्या 5 वर्षात लक्षणीय घट झाली आहे। 2012 मध्ये नोंदवलेली 180 प्रकरणं 2025 मध्ये 138 वर खाली आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली। हुंडा प्रथेविरोधात सरकारनं राबवलेली कडक अंमलबजावणी आणि जनजागृतीमुळे हे यश मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉक्टर भोयर यांनी गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली। राज्यामध्ये हुंडाबळी कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर हुंडाबंदी प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। तसंच महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभाग कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं। यासोबतच आजच्या कामकाजात घरकुल योजना, आरोग्य आणि महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या। प्रश्नोत्तराच्या तासात तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असलेला घरकुल लाभार्थ्यांचा निधी येत्या 2-3 दिवसात दिला जाईल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। राज्य महिला आयोगात समुपदेशकांची 70 पदं भरण्यात येणार असून सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। वसई विरार महापालिका हद्दीतील वापरात असलेल्या 50% इमारतींना वापर परवानाच देण्यात आलेला नाही, त्यामुळे तो घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी याची चौकशी करून अभय योजना देखील राबवावी अशा सूचना दिल्या जातील, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली। याबाबतची लक्षवेधी सूचना स्नेहा दुबे यांनी उपस्थित केली होती। राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमधील क वर्गातील 2,308 पदं रिक्त आहेत, तर ड वर्गातील 6,127 पदं रिक्त आहेत। त्यासाठी भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर सुरू असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। नवीन जनगणना पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यांनीच नवा आकृतिबंध तयार करण्यात येईल, असंही मंत्र्यांनी सांगितलं। विधानसभेत आज T20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर संघासह कर्णधार आणि प्रशिक्षकांचंही विशेष कौतुक करण्यात आलं। विधान परिषदेत आज T20